विहिरी भारव जलाशयाची रूपे पहा आडवापे तडाग कुंडे पुष्करणी हो भूमी वहा ऐसी इच्छा धरणी अहिल्या जनसंवर्धन करी महा ऐसे राणी विरह माते फिरूनी अवतारित रहा फिरूनी अवतारित रहा। कूप म्हणजे पाया नसलेली साधी विहीर। तडाग म्हणजे हौद किंवा टाके। पुष्करिणी म्हणजे पाया असलेली मोठी विहीर। आड म्हणजे पाया नसलेली गोल किंवा चौकोनी विहीर। वापी म्हणजे विहीर, बावडी, लंब गोलाकृती जलाशय। पोखरणी म्हणजे खोदता येण्याजोगे टाके किंवा तलाव। बारव बारव म्हणजे पाया असलेली गोल, चौकोन, पंचकोन किंवा अष्टकोन असलेली विहीर। हे जलसंवर्धनासाठी पुरातन काळापासून वापरण्यात येणारे प्रकार। अहिल्यादेवींनी या सर्व प्रकारचे जलाशय बांधून घेतले। त्यांच्या राज्यात त्यांनी केलेल्या जलसंवर्धनामुळे आणि जंगल रक्षणामुळे पाण्याची कमतरता कधीही भासली नाही। आणि म्हणूनच शेजारच्या राज्यात जरी दुष्काळ पडला तरी अहिल्यादेवींची प्रजा मात्र सुरळीत व्यवहार करत होती। त्यांच्या राज्यात दुष्काळ पडल्याची कागदोपत्री कुठेही नोंद नाही। या बाबतीत अहिल्यादेवींची दूरदृष्टी मात्र वाखाणण्याजोगी आहे। अहिल्यादेवींचं हे दयार्द्र स्वरूप। आजचा रंग लाल, प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा। पानिपतहून परतलेलं मराठा सैन्य पाणी पाणी करत परतलं हे त्या विसरल्या नाहीत। उणिवांपासून शिकावं ते असं। या उणिवांपासून शिकताना त्यांनी कायम नवीन संकल्पनांची रुजवण केली। रुजवण केली? तुला माहिती करून घ्यायचे रुजवण म्हणजे, पण त्यासाठी थांबावं लागेल पुढच्या रील पर्यंत। तोपर्यंत